पिंपलनेर आणि वेले यामध्ये एक चिठ्ठी होणार आहे. जो संघ जिंकेल चिठ्ठी तो पुढे वाटचाल करणार आहे आणि या मॅचचा विजेता संघ आणि जो चिठ्ठीमध्ये हारेल त्याचा सामना लागेल. चला मॅच ऑन करायची. पवार पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू टर्न केले, चेंडूला मिड विकेट क्षेत्रावर खेळलाय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. धावांना इथे सुरुवात होत आहे. दापोडे टीम पूर्ण आपण पाहतोय तयारीमध्ये या स्पर्धेमध्ये उतरली गेली आहे. पुढचा चेंडू थोडस वेल कमी घ्या आपण. सागर इथे मिस टाइम चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचू शकले नाहीये. एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 2. चेतन आणि आदित्य आपण पाहतोय दोन खेळाडू मैदानामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज चेतन आहे, गोलंदाज सागर. बॅटची एच अँड गॉन. पहिला विकेट खारबाव टीम संघाला सागर कारभारीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजीला आपण पाहतोय इथे. रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. ऑफ स्टंपर चेंडू टाकला होता, हलकस बॅटचा एज घेतला होता आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. पहिला विकेट मिळाला इथे. चांगली सुरुवात खारबाव टीम संघाची पाहायला मिळते. जाणता राजा खारबाव कालच्या दिवसामध्ये खेळला होता आणि आज दुसरा संघ आपण पाहतोय गावातील अर्णव एंटरप्राइजेस खारबाव टीम आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय क्रिश पाटील मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप होणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण प्रथमतः फलंदाजी करतो तेव्हा टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारला गेल्या कॅप्टन खारबावच्या. आणि इथे आता गोलंदाज सागर कारभारी चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र बघत राहील. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय खणखणीत चौकार. स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून हा चेंडू सीमा पार गेला होता. चौकार. चांगली सुरुवात इथे येतात दापोडे टीम संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वीर तानाजी दापोडे बी संघाला इन ऍक्शन मध्ये पाहतोय आपण. टॉस जरी जिंकला नाही मात्र मन प्रेक्षकांची नक्कीच जिंकतात नेहमी. पुन्हा एकदा हा चेंडू थोडस स्विंग होताना बघितला. बाहेरच्या बाजूने टर्न केला होता चेंडूला आणि कमबॅक करताना सागरला आपण पाहतोय. सागर देखील भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे. आपल्या गावासाठी आज पहिला षटक पॉवर प्लेचा टाकत हे चांगली गोलंदाजी केली आहे. 6 धावा खर्च केलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा मारू की सोडू असाच विचार करत होता मात्र शेवटपर्यंत पंचांकडे बघत राहिला आणि हा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू. आणि ते आपल्याला पाहायला मिळते पहिला षटक जो आहे समाप्त झालेला आहे आणि धावा फक्त आणि फक्त 6 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. 2 चिठ्ठ्या केल्या जातात. वेले टीम आणि पिंपलनेर त्या संघाच्या 2 चिठ्ठ्या आपण बनवूया. ज्या संघाचा चिठ्ठीमध्ये नाव येईल त्या संघाला पुढे वाटचाल दिली जाईल आणि या मॅचचा विजेता आणि चिठ्ठीमध्ये ज्याचं नाव येणार नाही त्या संघाचा मॅच होईल. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जोडलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय भूषण आलाय. फार मोठा जुना नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील भूषण. जय दुर्गा भादमळ टेमगरपाडा या क्रिकेटसाठी देखील भरपूर भूषण खेळला गेलाय. अनुभवाची कुठेच कमतरता नाही या खेळाडूकडे.
मात्र भूषणला देखील तीच कामगिरी करावी लागेल जी पहिल्या षटकामध्ये झाली होती सागरच्या माध्यमातून. इथून आता पलटवार तुम्हाला पाहायला मिळतील. आदित्य आहे आणि क्रिश पाटील खेळपट्टीवर आहे. भागीदारी मोठी भागीदारी बनवावी लागेल. 50+ धावा येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाजी सज्ज होत आहे तो म्हणजे भूषण. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 मिनिटं समाप्त झालेत. लक्ष द्या, 15 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायची आहेत. थोडसा व्हेरिएशन बघितलं तर थोडासा दिमाग गेला होता चेंडू. पहिला चेंडू टाकताना आपण बघितलं भूषणला, त्याच्यावर फक्त एकच धाव आली आहे. एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 7. एक गडी बाद. गोलंदाजी करताना गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. थोडस फिल्डिंग परिवर्तन, कारण की एक डावखुरी हाताचा एक उजव्या हाताचा खेळाडू खेळपट्टीवर आहे. वारंवार फिल्डिंग मध्ये थोडस परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. आता फाईन लेग डीप मध्ये गेलाय. शॉर्ट थर्डमॅन लेग क्षेत्ररक्षक आहे. गली पॉइंट वर क्षेत्ररक्षक कव्हर एक्स्ट्रा कव्हर घेऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढे एकदा चांगला स्ट्रोक, मात्र त्याच्यावर एकच धाव घेता येत आहे आतापर्यंत. दुसरी धाव मिळणार नाहीये. वेलकम सेवक पाटील, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सावंदे स्पोर्ट्स सावंदे टीम संघाचे एक मोठे चाहते आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फॅन फॉलोअर्स भरपूर आहे सावंदे स्पोर्ट्स टीम संघाचे. रमेश भोईर देखील पोहोचलेले आहेत. भूषण आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे. 2 चेंडूवर फक्त 2 धावा आल्यात. थोडस घाई करायची भूषण. फायनल आजच खेळवायची आम्हाला. ऑफस्टिकचा चेंडू, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली येते आणि पहा एक हात का कमाल. अतिशय सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. असं वाटलं होतं की भरपूर पुढे निघून गेलेले आहेत, मात्र शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष होता आणि सुंदर अशी झेल पाहायला मिळाली. दुसरा ब्रेक थ्रो मिळवून दिलेला आहे टीम अर्णव एंटरप्राइजेस खारबाव संघाला. भूषणने 1 विकेट घेतलं, सागरने 1 विकेट घेतलं आतापर्यंत. कुठेतरी धावांचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहे. आदेश. गोलंदाज पुन्हा एकदा भूषण. नवीन बॅटर आदेश गेला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वर आहे आदेश. ओ ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर आणि चेहऱ्यावर स्मित प्रेक्षकांच्या पाहायला मिळाल्या. असं वाटलं की एखादा एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळेल. आता जाऊन दिलं, वाईट आलाय, एक्स्ट्रा धाव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी भूषणची पाहायला मिळते आहे. धाव संख्या धावफलकावर 9 धावा. काय गोलंदाजी राहिली आहे भूषण कारभारी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज वारंवार टार्गेट करताय ऑफस्टिक लेंथ लाईनला. त्याच्यावर फक्त आणि फक्त एकच धाव येते. धाव संख्या 10. 2 चिठ्ठ्या बनवण्यात आलेल्या आहेत. त्या आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळला चालल्यास चेंडू सीमा रेखा पार येतोय चौकार आणि पंचाकडून नो बॉलचा इशारा येतोय. No+4. ज्या चिठ्ठी उचलली जाते, ज्या संघाचं नाव येईल त्याला यस पुढे वाटचाल मिळालेली आहे ती म्हणजे पिंपळनेर संघाला.
आणि या मॅचचा विजेता संघ आणि वेले टीम आपण तयारीत राहायचंय. नक्की काय घडलं या चेंडूवर इथे आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईटचा इशारा आल्या पंचांच्या माध्यमातून. भूषण ओरपी चेंडू बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. त्याच फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 22 धावा धाव फलकावर 22. सतीश वागचौरे यानंतरचा सामना 3 षटकांचा आहे, लक्षात असू द्या. आम्हाला सांगत आहेत सतीश वागचौरे की यानंतरचा सामना 3 षटकांचा आहे. भरपूर वेळ झालेला आहे. फायनल देखील आजच खेळवायची आहे. इथे फ्लड लाईटची सुविधा नाही आहे. जो काही पारितोषिक होईल तो अगदी सूर्यनारायण असेल तेव्हाच होईल, लवकरात लवकर होईल. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 22 धावा, 2 गडी बाद. क्रिश पाटील आणि आदेश खेळपट्टीवर. क्रिशच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत आतापर्यंत. वीर तानाजी दापोडे बी संघाला आपण खेळताना पाहतोय. दापोडे गावाचं नाव जेव्हा घेतला जातो तेव्हा प्रितेश पाटील एक युवा क्रिकेटर ज्याने भरपूर मोठा नाव कमवलं क्रिकेटच्या माध्यमातून. अल्पेश आलाय गोलंदाज आणि पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये मिड विकेटच्या वरतून जाणारा अजून एक कणकणी षटकार यावेळेस आदेशच्या बॅटमधून आलेला आहे आणि धावफलकावर झालेले आहेत 28 धावा 28. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळते दापोडे टीम संघाची. पाहतोय आपण पुढचा चेंडू. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न. टॉप पिच उडाला होता. विकेट किपर याच्याकडे संधी कमी होती, तिथे धावू शकले नाही. मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावर. क्रिश पाटील आणि आदेश चांगलं खेळताना आपल्या संघासाठी चांगली भागीदारी होते. पहिला विकेट लवकरच आउट झाला होता आणि दुसरा देखील एक तर 2 धावांवर विकेट आला आणि एक 8 धावांवर आला होता. त्यानंतर भागीदारी पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू मागे. हलकासा मिसफील्ड झाला होता मात्र एकच धाव इथे कंप्लीट करता येते. एका धावाने धावफलकावर धावा झाले 30 धावा. 30 लॉस ऑफ 2 विकेट. 30 धावा आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत दापोडे टीम संघाचा आपण पाहतोय. लेग ब्रेक मात्र बॅटवर घेतलाय चेंडू आणि कॅप मध्ये चाललाय चेंडू. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. लोअर फुलटच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला कारण की लेग स्टंपवर चेंडू टाकला होता गोलंदाजाने. हे फार महत्वाचं आहे. धावसंख्या 34 धावा धावफलकावर 34. संध्याकाळ झाली का मग इथे षटकार चौकारांचाच पाऊस पडतो. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू. रनआउटची संधी आहे आणि फलंदाजी ते बाद होत आहे. विकेट मिळतोय खारबाव टीम संघाला. अल्पेश आपल्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. अनेक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून जोडलेले आहेत. खारबाव आणि दापोडे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. अर्णव एंटरप्राइजेस खारबाव आणि वीर तानाजी दापोडे बी संघाला आपण पाहतोय मैदानामध्ये. किती धावांचं लक्ष येईल या गोष्टीकडे आपण लक्ष देतोय कारण की 34 धावा 34 धावा धावफलकावर झाल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय. समीर गेलाय. मजबूत काठी बल्लेबाज. चांगली बॅटिंग करावी लागेल. टार्गेट 50+ धावा हा चांगला लक्ष असू शकतो दापोडे टीम संघासाठी. खारबाव संघाकडे नक्कीच जुने जाणते खेळाडू आहेत. अल्पेश शेवटचा चेंडू बाकी आहे षटकातील आणि समीर न्यू बॅटर मैदानामध्ये. इथे आपण पाहतोय चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये ढकललाय आणि पहा गचाळ क्षेत्ररक्षण सिंगल डबल मध्ये
इथे कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 12ची सरासरी गाठताना टीम दापोडे संघाला आपण पाहतोय. फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आपण. यानंतर होणारा सामना या मॅचचा विजेता संघ आणि वेळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. जय काप्रोबा वेले टीम. गावाचा जागृत देव आहे काप्रोबा. त्याच्या अगेन्स्ट या मॅचचा विजेता संघ खेळणार आहे. यानंतरचा मॅच अर्णव इंटरप्राइजेस कारभाव नाणेफेकी जिंकली होती. शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. सध्या तरी 3 षटकाच्या समाप्तीवर 36 धावा झालेल्या आहेत. शेवटचा षटक टाकण्याकरिता गोलंदाज रुपेश कारभारी आलाय. 4 गोलंदाज जे होते ते कारभारीच होते. आज सकाळपासून असाच क्रिकेट पाहायला मिळालंय. ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगितले डुंगे संघाचे 4 परफेक्टली पाटील ब्रदर्स आले होते. रुपेश कारभारी पहिला चेंडू या षटकातील स्लॉगरला सुरुवात आणि त्याच्यावर आलेला हा मॅक्सिमम 6 पिच चेंडू होता. बॅटच्या रडार मध्ये आला. बॅट कांद्याच्या मागे चेंडू सीमा रेखा पार. षटकार. चेंडूची मागणी केलेली आहे. चेंडू लगेचच मैदानाच्या आतमध्ये फेकायचे. धाव संख्या 42 धावा धावफलकावर. चेंडू बाहेर गेला तर नवीनच चेंडू दिला जाईल. एक चेंडू 6 धावा बाकी असतील तरी तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल. या मैदानाचा नियम आहे. वेलकम आमच्या वहिनी इथे उपस्थित होत आहेत ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. सो सोनी सचिन वाकचरे मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमच्या सरपंच मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि इथे पुन्हा एकदा मॅक्सिमम 6 बॅक दुसरा षटकार. खेळाडू कक्षातून आदेश दिलेला आहे की फक्त आणि फक्त षटकार मध्ये डील करा आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार रुपेच्या अगेन्स्ट. धाव संख्या 48 धावा धावफलकावर. 48. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आहे. कालपासून ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आमच्या वहिनी इथे उपस्थित झालेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सो सोनी सचिन वाकचौरे मॅडम आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. शॉर्ट अँड पनिश. अजून एक. ओ माय गॉड. हा चेंडू मैदानामध्ये येणार नाहीये. चाललाय बॅक टू बॅक तिसरा षटकार. धाव संख्या 54 धावा धावफलकावर. हे पाहू शकता आपण बॅटच्या रडार मध्ये आला होता. अजून एकदा चेंडू सीमा पार होताना आपण बघितलं. धाव संख्या धावफलकावर झालेली आहे 54 धावा. आदेश पुन्हा एकदा आदेश आपल्या मूड मध्ये फलंदाजी करताना सोपताच ठेवले. ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूने कमबॅक करण्याचा प्रयत्न होता. त्याच्यावर देखील एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने धाव संख्या 55 धावा धावफलकावर. गोलंदाजी करताना गोलंदाज रुपेश कारभारी याच्यावर हल्ला बोल सध्या तरी दापोडे टीम संघाचा पाहतोय. 4 चेंडू 19 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. फुलटॉस फुल अँड टोल उचल करताना आपण पाहतोय. काय बॅटिंग करते दापोडे टीम. ज्या प्रकारे बॉडी लँग्वेज फलंदाजी त्या प्रकारचा षटकार देखील पाहायला मिळाला. भरपूर दूर कुठेतरी जाऊन विसावलेला आहे चेंडू. धाव संख्या 61 धावा धावफलकावर. आता एक चांगली धाव संख्या उभी केली ती म्हणजे दापोडी टीम संघाने. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 धावा सिल्वर जुबली बनवली आहे 25 ने रुपेशचे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. मात्र एक धाव पूर्ण झाली आहे. सागर चेंडूला फील करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज आउट होतोय. तर अशा प्रकारे पहिला डाव इथे समाप्त झालेला आहे. 62 धावा झालेल्या आहेत आणि 63 धावांचा आव्हान ठेवण्यात आलेला आहे.
एक चांगली लढत तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, कारण की खारवा संघाकडे देखील फलंदाज आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे दापोली टीम संघाने, कारण की वेळ फार कमी राहिलेला आहे. 4 वाजून गेलेले आहेत. अजूनही 3 मॅचेस कव्हर करायचे तिथून आम्हाला. पूर्णपणे तयारीमध्ये वेले टीम आपण पाहतोय. या मॅचचा विजेता संघ वेले संघाबरोबर खेळणार आहे पुढचा मॅच. चिठ्ठीच्या आधारावर टीम पिंपळनेर पुढे वाटचाल केली आहे. संध्याकाळचा हा क्षेत्र आहे आणि आमचे चहा घेऊन आमचे पंढरपुरी चायचे मालक आलेले आहेत. वेलकम. मॅच गरम आहे तर चहा देखील गरम पाहिजेलच. चला, क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मैदानामध्ये जायचं दापोली टीम संघाने. प्लीज आपण वारंवार आपण प्रत्येक 5-5 मिनिटाला सांगणार नाही आम्ही, कारण की लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि थोडंसं पण स्पीडअप करा प्लीज. खूप चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. शेवटच्या स्लॉगरमध्ये रुपेशने धावा खर्च केले होते, त्यामध्ये 26 धावा, 26. एक मोठा षटक आला होता दापोली टीम संघाला. खूप चांगली बॅटिंग राहिली होती. समीरने एक षटकार लगवला होता आणि त्यानंतर आदेश याच्या बॅटमधून 3 षटकार आले होते. टोटल आदेशने 4 षटकार, 1 चौकार आणि समीरने 9 धावा बनवले होते 3 चेंडूमध्ये. सन्माननीय पाहुण्यांचे बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे उपसरपंच 2025 या स्पर्धेला. आज मित्रांनो निलेश गुरु साहेब उपस्थित होते. त्यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला आणि पुढील कार्यक्रमासाठी आमची रजा घेतली साहेबांनी. नक्कीच गिरीश पाटील यांचा भुवी फार्म हाऊस जर कोणाला हवे असेल तर संपर्क साधा गिरीश पाटील यांना, जे आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे. त्याचबरोबर आपणास जर चांगलं जेवण करायचं असेल, कधी आपण पुणा एक्सप्रेस हावे, गोवा एक्सप्रेस हावे जर आपण या परिसरामध्ये जात असेल तर आपण भिवंडीचा आपला अग्री पोरगा गिरीश पाटील यांचं रेस्टॉरंट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तिथे तुम्ही स्वाद घ्या. भिवंडी दरबार प्रोप्रायटर गिरीशभाई पाटील साविंद्र गावचे आहेत, मात्र पहिल्यापासून सावंदे स्पोर्ट्स संघावर त्यांचं भरपूर प्रेम आहे, कारण की सतीश आणि गिरीश ही जोडी फार जुनी आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि आपण पाहतोय मैदानामध्ये सचिन घरत गेलाय मैदानाच्या आतमध्ये. फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट बॉल मधील जुने सितारे मैदानामध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पाहूया. फार मोठी जिम्मेदारी आहे, या धाबा बनवाव्या लागतील, लक्ष फार मोठं आहे. पुन्हा सायंकाळ झाली आहे. चहा जसं गरम गरम आलं या व्यासपीठावर, तसेच आमचे पाहुणे देखील भावेन पाटील आणि मयूर पाटील जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅच सुरू करायची आहे. प्लीज चेतन, आपण आपली गोलंदाजी सुरू करावी. वारंवार अनाउन्समेंट करतोय आम्ही. आम्हाला देखील आयोजक वारंवार नक्की सूचना देत आहेत की मॅच थोडीशी स्पीडअप ठेवा. आपण कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. आपण कॉमेंट्री म्हणजे सोपं नाही आहे. पहिला चेंडू इथे हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू हवेमध्ये देखील होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची खातं ओपन करताना मध्ये फलंदाज सचिन. आता स्ट्रायकिंग व भूषण दुलमाला पाहायला मिळेल. भूषण कारभारी. टफ फाईट नक्कीच पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चेतन, भूषण, पिन जिटर खारबाव टीम संघाचा. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव बॅटिंगला सुरुवात करतायत. एक धावेने
खातं ओपन केलेलं आहे सचिनने. चेतन गोलंदाज, थोडस वेल घेत आहे आपण दापोडे टीम. 20 मिनिटाचा वेल दिला गेलाय, प्रत्येक संघाला टाइम दिलेला आहे. काल एका संघाला पेनल्टी बसली होती वेळेच्या बाबतीत, जाऊन दिलंय कारण की वाईट आहे. एक्स्ट्रा धाव आलाय, ऑफ स्टेमच्या बाहेर चेंडू टाकला होता यावेळेस. अशा प्रकारच्या धावा देखील थांबणं फार महत्वाचं आहे. धावसंख्या 2 धावा धावफलकावर. सचिन आणि भूषण खेळपट्टीवर. भागीदारी 20 ते 25 धावांची आली ना पहिल्या विकेटसाठी, तर मग एक म्हणू शकता की एक फाईट बॅक होत आहे. पहा, अटॅक सुरू केला खारबाव टीम संघाने. चेंडू जसं लँड झाला खेळपट्टीवर तसं बॅटवर घेऊन दिलं सीमा पार. मॅक्सिमम 6. भूषण नामी काफी आहे, फार जुना खेळाडू आहे, भरपूर अनुभव आहे खेळाचा, भरपूर वर्षापासून खेळत आलेला आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील भरपूर खेळलेला आहे हा खेळाडू, भरपूर पावसाळी क्रिकेट खेळलेले आहेत. चेतन पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, कमबॅक करताना गोलंदाज चेतनला पाहतोय आपण. पाहू शकता आपण वाईट यॉर्कर चेंडू टाकला होता, त्याच्यावर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर धावा झालेल्या आहेत 8 धावा. मॅच मध्ये आहे अजूनही खारबाव टीम. या धावा बनवू शकतात, फक्त तुमचं मूड असणं फार महत्वाचं आहे. 1 धाव इथे पूर्ण केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 1 षटकार पाहायला मिळाला भूषणच्या माध्यमातून. सचिन कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय पाहूया आपण. चेतन 4 चेंडू टाकलेले आहेत अजून 2 चेंडू येणं बाकी आहेत. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला, गॅप मध्ये चाललाय चेंडू. क्षेत्ररक्षक आलेला आहे मिड विकेटवर. डीप मध्ये चांगली फिल्डिंग, फक्त आणि फक्त 1च धाव पूर्ण करता आलेला आहे. इथे धावसंख्या 10 धावा धावफलकावर. नक्कीच पाहुण्यांची थोड्याच वेळात उपस्थिती होणार आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आमचे सर्व जे आहेत ते इथे मुख्य व्यासपीठावर येताना पाहायला मिळतील. वैभव भाऊ पाटील कालपासून या स्पर्धेमध्ये पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्यापर्यंत आहेत. चेतन लोवर फुलटा चेंडू, बॅटवर खूप चांगला हा घेतलेला आहे. स्विफ्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. 5 बी गिऱ्यावर अंपर बी गिरे वापर. चेंडू चौकार. शेवटपर्यंत नक्कीच चेंडूवर लक्ष ठेवलं आता फलंदाजांनी. बॅटवर घेऊन पाठवून दिलं सीमारेखा पार. येतोय चौकार. हो, बाल बाल बचे वापर हमारे अंपर. दिविदेश थे वापर. मौका था उनके पास लेकिन नहीं पकड़ सकते वो कॅच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा आलेल्या आहेत आणि आता इक्वेशन 18 चेंडू मध्ये जी धावांची आवश्यकता आहे, आमचे एक्सपर्ट करून ज्ञानेश्वर आम्हाला सांगत आहेत की 49 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके मॅच मध्ये राहू शकतो खारबाव टीम. आदित्य आलाय षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. गीतेश याच्या हातामध्ये गोलंदाजी दिली आहे, काही फरक पडत नाहीये. आता गीतेश देखील चांगला गोलंदाज आहे. गीतेश षटक क्रमांक 2. गावाचा क्रिकेट, गावाचा अभिमान, गावाचा मान सन्मान वाढवणारा क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आपण पाहताय. GCA च्या माध्यमातून ही स्पर्धा खेळली जात आहे. सर बाबेश पवार यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. प्राऊड ऑफ टेनिस क्रिकेट महाराष्ट्र याच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेला चेंडू देण्यात आलेले आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा कालपासून मानकुली, आज सारंगाव वेले संघाने देखील पुरेपूर फायदा घेतलेला आहे. आणि मागच्या इनिंग मध्ये वीर तानाजी दापोडे बी संघाने देखील. शॉर्ट अँड पनिश, मात्र बॅट व्यवस्थितरित्या चेंडू आला नाहीये. असं वाटत आहे की मोठा फटका पाहायला मिळेल, मात्र एकाएक स्विंग होताना बघितलं चेंडू आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये.
चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोलंदाजाने. गीतेश चांगली सुरुवात करते आपल्या गोलंदाजीमध्ये. 6 मिनिटं समाप्त झालेले आहे तिथे वीर तानाजी दापोडे संघाची. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साइडला, शतरक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, मौका भी दिया और चौका भी दिया. चेंडू सीमा रेखा पार, येतोय चौकार. नक्कीच रिप्ले मध्ये पाहावं लागेल नक्की काय एक्झिट तिथे झाला होता. झेल भरपूर काल संधी होती तिथे. ओ झेल सुटले आणि नक्कीच पहिला टप्पा मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर सीमारेखा पार. चौकार आलेला आहे 4 धावाने. 18 धावा धावफलकावर. मॅच मध्ये कमबॅक करताना टीम कारभाव. 2 मॅच मध्ये जिवंत ठेवू शकतं आव्हान. सोडून दिलाय, ऑफ टीमच्या बाहेर आहे पंच. वलतायत आमच्याकडे वाईटचा इशारा येत आहे. धावसंख्या 19 धावा धावफलकावर. 63 धावांचं आव्हान आहे. नेक टू नेक फाईट बॅक करताना टीम अर्णव एंटरप्राइजेस कारभाव. गोलंदाज गीतेश बॅटिंगसाठी सज्ज होते. फलंदाज पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. सरळ निघून गेला तर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी गीतेश, एक युवा खेळाडू आहे आणि चांगलीच गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 2 अनुभवी खेळाडू समोर आहेत, त्यांना सध्या तरी शांत ठेवताना. 9 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. 19 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी झालेले आहेत. कारभाव टीम बॅटिंग करत आहे. थोडस रनअप चुकला गेल्या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा आपल्या जागेवर जाईल. यानंतर खूप मोठी फाईट पाहायला मिळेल या मॅचचा विजेता संघ आणि वेले टीम. चार वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिथे, मात्र पाहत राही. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय दर्जेदार चौकार. खाली क्षेत्र होता, सचिनने बघितलं त्या क्षेत्रामध्ये शतरक्षक नाहीये. जेव्हा चेंडू त्या विभागामध्ये गेला तेव्हा शतरक्षक वेगाने आला होता, मात्र थांबू शकले नाहीये. चौकार भरपूर संघर्षानंतर आलेला आहे आणि धावफलकावर 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू 40 धावा बनू शकतात. गीतेश सोडून दिलाय ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच बोलतायत, वाईटचा इशारा करतायत. 24 धावा धावफलकावर. 39 धावांची आवश्यकता आहे अजूनही. 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच अगदी पहिल्याच षटकापासून मॅच मध्ये आहे कारभाव टीम. प्रयत्न त्यांचे सुरू आहेत. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चेंडू टाकला गेलाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. कमबॅक झालाय गोलंदाज गीतेशचं. आता तुम्हाला इक्वेशन पाहायला मिळेल तुमच्या टीम मॉनिटरवर. 13 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा बनवायचे आहेत. मोठा फटका आलाय. शतरक्षक आहे तिथे. ओ माय गॉड, झेल सुटली गेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. आता थ्रो आलाय. आता खेळपट्टी सोडावी लागेल ती म्हणजेच सचिनला. विकेट मिळतोय दापोडे टीम संघाला. सचिन दगडमध्ये परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतील. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा. मागच्या डावामध्ये 2 षटकाच्या समाप्तीवर धावा 22 होत्या. मात्र इथे कारभाव संघाचं पारड जड आहे असंच म्हणूया आपण. 25 धावा आलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 38 धावांची आवश्यकता आहे. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला फिनिशर आहे सागर कारभारी मैदानाच्या आतमध्ये जातो क्रमांक 3 वर. सागरला आणि भूषणला आता शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि इथून एक महत्वाचा षटक आहे. इथून कमीत कमी धावांवर थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. पाहूया काय गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल. एक युवा यंगस्टार गोलंदाज क्रिश पाटील आलाय षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता.
गोलंदाज क्रिश आणि बॅटर सज्ज आहे सागर कारभारी. नक्कीच सागर आणि आता भूषण एक चांगले फिनिशर आहेत. सागर जोपर्यंत खेळपट्टीवर असेल आणि भूषण तोपर्यंत खतरे की घंटी दापोडी टीम संघासाठी असेल. लवकरात लवकर आउट करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील दापोडी टीम संघाला. क्रिश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने थोडंसं रनआउट चुकतंय. दबाव दोन्ही संघांवर दबाव आहे, कारण की जो हरणार तो घरी जाणार, जो जिंकणार वेले टीम बरोबर खेळणार आहे. क्रिश राईट आर्म ओव्हर द विकेटने शॉट अँड पनिश. काय सुरुवात केली आहे मी अगोदरच सांगितलंय. सागर एक चांगला फिनिशर आहे. हा जर खेळपट्टीवर थांबला तर मॅच घेऊन जाईल आणि सुरुवात षटकाराने केलाय. असा चेंडू आपण टाकू शकणार नाहीये सागरला. जिथे पुरेपूर टाइम होता, फुटवर्कचा देखील चांगला वापर केला त्याने आणि चेंडूला बॅटच्या रडारमध्ये घेऊन सरळ सीमारेखा पार षटकार पाहायला मिळाला. थोडंसं क्षेत्ररक्षण लावायचं दापोली टीम संघाने. एकत्र जमू नका आपण, प्लीज विनंती असेल, एकत्र येऊ नका आपण. यानंतर होणारे सामने सर्व 3 षटकांचे असणार आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा क्रिश पाटील कमबॅक करेल का, व्हाईट यॉर्कर किंवा विकेट मिळेल का टीम दापोडे संघाला. पुढचा चेंडू अजून एक चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक झाली आहे, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. स्ट्रायकिंगवर आता भूषण कारभारी. एका धावाने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 32 धावा. 32 लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू बाकी ते म्हणजे 10 गेंदे 31 रन. क्रिश कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाजाला. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि बॅटची एज अँड गॉन. अजून एक धक्का दिलाय दापोली टीम संघाने खारबाव संघाला. बॅट भूषण बॅक टू डगआउट. बडी मछली जाल में फंसी हुई. मॅचची गोल्डन विकेट आली आहे. बॅटची एज घेतली होती आणि विकेट किपर कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. आणि आता मी म्हणेल की दापोली संघाची आता मजबूत स्थिती निर्माण केली आहे, कारण की येणारा बॅटर नवीन असेल आणि स्ट्राईक वर देखील असेल. सागरला स्ट्राईक जास्त करून देणं फार महत्वाचं राहील नवीन फलंदाजांना. आज पिंपळनेर संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलाय. चिठ्ठीच्या आधारावर पुढे वाटचाल केली आहे त्या संघाने. अनिकेत काठे मैदानाच्या आतमध्ये, जर्सी क्रमांक 21. थोडीशी चर्चा करताना सागर सोबत, सागर कारभारी. 9 चेंडू 31 धावांची आवश्यकता आहे. असं इक्वेशन भरपूर वेळा खारबाव संघासमोर आलेलं आहे. मग गावातील मुख्य संघ असो किंवा ज्युनियर संघ असो, या इक्वेशन मध्ये खारबाव संघाने शेवटपर्यंत हार मानलेली नाहीये. खास करून बाहुबली खारबाव सुरेश पाटील याचं आवर्जून नाव आपण घेत असतो. क्रिश पाटील पहा, अजून एक मोठा खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम चेंडू हवेमध्ये एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता. एकच धाव पूर्ण केली जाते. आता येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. मोठे फटके येतील का, मॅच मध्ये कमबॅक होईल का खारबाव संघाचं. 30 धावा, 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 8 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. या षटकासाठी फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. अथवा एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल प्लीज. क्रिश पाटील राईट अप ओव्हर द विकेट. अजून एक मोठा फटका. अशाच फटक्यांसाठी जाणला जातो या खेळाडूला. सागर कारभारी ऑन फायर नाव. वन ऑफ द बिग हिट. आजच्या दिवसातील सर्वात लांब जाणारा षटकार पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. बॅटच्या रडार मध्ये आला होता, मिडल ऑफ द बॅट, आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. भरपूर दूर जाणारा हा षटकार पाहायला मिळतोय.
बॉडी लँग्वेज देखील त्यांची भरपूर मोठी आहे, मात्र स्ट्रोक तितकाच लांब तुम्हाला पाहायला मिळाला. येणारे आता 7 चेंडूचा खेळ बाकी आणि धावांची जी आवश्यकता आहे 24 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकार काम 25 काम तमाम. मात्र दापोडे संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. चला टीम मीटिंग नकोय अजिबात प्लीज. 7-24 चा इक्वेशन आहे. 7 चेंडू 24 धावा, 24 धावा 7 चेंडू. हा महत्वाचा चेंडू आहे. येणार का याच्यावर एखादा मोठा फटका, येणार का एखादा विकेट? सागरला शांत करावा लागेल दापोडे टीम संघाला. ऍज अ फिनिशर, ऍज अ लेजंड. महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेटने. महत्वाचा चेंडू है. मिस्टर राजू हमारे बीच आते हुए. अजू गायकवाड आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पिंपलनेर गावाची हस्ती सबके दिल में बसती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक चांगले आयोजक देखील आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपल्या संघाबरोबर नक्की जॉईंट होतील. आपल्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलेला आहे या स्पर्धेमध्ये आणि आता त्यांना पुढे वाटचाल देखील मिळाली आहे. चिठ्ठीच्या आधारावर एक पाऊल पुढे निघालेली आहे पिंपलनेर टीम. 7-24 महत्वाचा चेंडू, ओरपी चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा षटकार. मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे कारभार संघाने आणि सागरने सांगितलंय मैं बाकी हो अभी भी. 6-18 चा इक्वेशन. आता काय बॅटिंग पाहायला मिळतं. जिद्द क्रिकेट. आज नवीन रेकॉर्ड इथे बनला गेलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते. केतन पाटील मॅन फ्रॉम सुरई भिवंडीमध्ये अजून एक रेकॉर्ड मोडीत काढलेला आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार लागलेले आहेत सुरईच्या स्पर्धेमध्ये. सोजन देवलीकर या गोलंदाज अगेन्स्ट. ओ माय गॉड. मात्र या मॅचला आपण थोडं फोकस करूया. फिल्डिंग लावा. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना देतोय. स्लॉगर आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी 18 धावांची आवश्यकता आहे. ऑर्गनाइज कमिटी फक्त आवाजच देणार आहे. आता आम्ही मैदानामध्ये नाही आहेत. आमच्या हातामध्ये माईक आहे. प्रत्येक षटकामागे तुम्ही थोडीशी रिव्हर्स घ्या युट्यूबवर मॅच आणि पहा. किती वेळा सांगितले की क्षेत्ररक्षण लावा. मात्र वेळेनुसार चालू आहे मॅच. वैभव करेल का डिफेन्स? 18 धावा. फार धावा आहेत, भरपूर आहेत. मात्र हा मैदान काही सांगता येत नाही. या मैदानाचं चांगला चांगला चेस होताना आपण बघितल्या धावा. आणि खारबावचे जेव्हा जेव्हा खेळाडू मैदानामध्ये असतात या तेव्हा या धावा बनताना बघितल्यात. दापोडे टीम संघर्ष करावा लागेल. गोलंदाज वैभव पाटीलला. बॅटर सज्ज होत आहे अनिकेत कारभारी. इथे समोर खेळलाय. पालोत्रमध्ये चेंडू अडला असता तर स्ट्राईक मिळाली नसती. एक धाव पूर्ण आहे. स्ट्राईक दिली आहे अनिकेतने. 5 चेंडू 17. थोडीशी चर्चा करताना अनिकेत आणि सागर तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. बनेल का रेकॉर्ड आज? खारबाव संघ पुढे वाटचाल करेल की दापोडे? दापोडे की खारबाव? वैभव पाटील. 1 चेंडू 1 धाव आली आहे. पुढचा चेंडू. सागर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. आलाय चौकार. क्षेत्ररक्षक ठेवला नाहीये त्या परिसरामध्ये. त्याचं कारण हा चौकार गेला. तुम्ही रिप्ले मध्ये पाहू शकता किती मोठा गॅप होता. त्या गॅप मध्ये हा स्ट्रोक खेळला होता आणि त्याच्यावर आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळत आहे. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते सागर कारभारीच्या माध्यमातून. 4 चेंडू 13 धावा. होईल का रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये? 63 धावांना उत्तर देण्याची तयारी खारबाव संघाची पाहायला मिळते. गोलंदाज वैभव पाटील. एक वैभव मैदानाच्या आतमध्ये आणि आमचे वैभव भाऊ या व्यासपीठावर.
सामना रंगला गेलाय. संध्याकाळचं क्षेत्र असेही सर्व सामने रंगतानाच पाहायला मिळतात या मैदानामध्ये. हा फार महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघांसाठी. इथे जर मोठा फटका आला तर दबावामध्ये जाईल दापोडे टीम, आणि अशी सवय झाली आहे दापोडे संघाला की दबावामध्ये ते नक्कीच ते निखळतात, कधी कधी बिखडतात देखील. वैभव पाटील विकेटची अपेक्षा केली आहे वैभवच्या माध्यमातून टीम दापोडे संघाने. पुढचा चेंडू सागर साडे सोडून दिलाय. वाईटचा इशारा आलाय. पहिला टोटल आहे की ती चेस करण्यासाठी तयार झालेले आहेत. नाहीतर मग 30 धावा 18 धावा 20 धावाने पराभूत झालेले संघ भरपूर आहेत. मात्र खारबाव संघाने शेवटच्या षटकापर्यंत सामना चालवलेला आहे. इथे वैभव पाटील आणि सागर मध्ये ही युद्ध तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4-12 फक्त 2 ठोकायचे आहेत. मात्र गोलंदाजाला 3 चेंडू डॉट करायचे आहेत. वैभव पाटील फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. धाव देखील घेतली जात नाहीये. आता 3 मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. कधी कधी असं डगआउट मध्ये होतं की मी याच्या जागेवर असतो तर मी मारला असता. मात्र खेळपट्टीवर ज्याला चेंडू टाकला जातो ना त्यालाच माहिती आहे नक्की काय चाललंय मैदानामध्ये. यावेळेस थोडासा स्विंग होताना देखील बघितला आपण चेंडूला. वैभव पाटील हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. येणारे सर्वच चेंडू महत्वाचे आहेत. मोठा फटका आणि चेंडू चाललाय भिनार गावामध्ये. येतोय A1 क्वालिटीचा षटकार. सागर थांबणार नाहीये. सागरला अशा प्रकारची गोलंदाजी म्हणजे डोकेदुखी दापोडी टीम संघासाठी. चेंडूची मागणी केली आहे. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 2 गेंदे 6 रन. मूड बनवलाय. जे बाकीचे खेळाडू जे सराव करत होते ना, जो मेन गेट आहे तिथे, ते देखील आता जवळ आलेले आहेत ही मॅच बघण्याकरिता. चला चेंडू फेकायचा मैदानाच्या आतमध्ये आला असेल तर चला टीम मीटिंग नकोय आम्हाला. अजिबात वेळ संपवायचा नाहीये. अजून 3 सामने खेळवायचे बाकी आहेत. 2 चेंडू 6 धावा बनतील का? गोलंदाज वैभव आता कोणत्या प्रकारे चेंडू टाकेल पाहूया आपण. यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर करावा लागेल. दांडी गुल करावी लागेल आणि जास्तीत जास्त वाईड यॉर्कर हे फार महत्वाचं आहे गोलंदाजासाठी. नक्कीच एक शतरक्षक लावण्यात आलेला आहे स्लाय मिडऑफला. वैभव पुन्हा एकदा मोठा फटका. काम 25 सागर कारभारी याच्या माध्यमातून मॅच फिनिश केली आहे. अर्णव इंटरप्राइजेस खारबाव संघाने या मॅचला जिंकलाय. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन सागर, अभिनंदन भूषण, सचिन, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा अभिनंदन. हार्ड लक टफ लक शेवटच्या षटकापर्यंत वीर तानाजी दापोडे बी संघाने देखील चांगला क्रिकेट खेळला. त्यांचं देखील अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी. एकच नाव सागर कारभारी इज अ मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर कॅप्टनने देखील यायचंय. कारभाव संघाचे कॅप्टन आपण यायचंय. यस आलेले आहेत. वेले टीमचे कॅप्टन भावेश कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. वेले टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर खारबाव टीमचे कॅप्टन. यानंतरचा सामना 3 षटकांचा आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी संदेश पाटील साहेब. आपण टॉस लगेच करणार आहोत. नक्कीच आमच्या वहिनी सोनी सचिन वागचरे मॅडम आपणास विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्याचबरोबर सचिन भाऊ आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या दोघांच्या शुभास्ता आम्ही टॉस करत आहोत. आमच्या वहिनी आमचे भाऊ टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. संदेश सामना किती फक्त 3 षटकाचा आहे. यस 3 षटकाच्या सामन्यामध्ये पॉवर प्ले नसणार आहे. ही एक महत्वपूर्ण सूचना आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन होतील आणि ज्याच्या